हल्ली घराबाहेर गाडी काढायची म्हटल्यावर आठवतात ते पेट्रोलचे वाढलेले दर। इतर देशांच्या तुलनेत भारतात पेट्रोल इतकं महाग का आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो। तर भारतात सध्या पेट्रोल दर प्रति लिटर साधारण 100च्या आसपास आहेत आणि हे दर इतके वाढतात कारण तुम्ही पेट्रोलचे पैसे देताय ते फक्त इंधनासाठी नाही, तर त्यामध्ये केंद्र सरकारचं उत्पादन शुल्क, राज्य सरकारचा वॅट म्हणजे मूल्यवर्धित कर आणि डीलर कमिशन या सगळ्याचा यामध्ये समावेश असतो। थोडक्यात काय, तुम्ही 100 रुपये दिलेत तर त्यामध्ये अर्ध्याहून अधिक रक्कम हे टॅक्स असतं आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल स्वस्त झालं तरी सुद्धा आपल्याला त्याचा फारसा फरक जाणवत नाही। मग दुसरा प्रश्न असा की भूतान भारताकडूनच पेट्रोल विकत घेतं, मग भूतानमध्ये पेट्रोल इतकं स्वस्त का? तर याचं उत्तर, तिथलं सरकार त्यावर फारसा कर लावतच नाही, उलट सबसिडीही देतं। याचा थेट फायदा म्हणजे तेच पेट्रोल तिथं मिळतं फक्त 58 ते 67 रुपयात। त्यात भूतानची लोकसंख्या फक्त 8 लाखाची, त्यामुळे पेट्रोलचा वापर कमी, वितरण खर्च कमी आणि कोणताही टॅक्स नाही। म्हणजेच एवढ्या कमी गरजेमुळे तिथे खर्चही कमी आणि व्यवस्थापनही सोपं। शिवाय भारतापेक्षा पेट्रोल स्वस्त मिळणारे अनेक देश आहेत, पण फरक आहे तो फक्त कर आणि धोरणाचा।